नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी सुकांश म्हणून आपल्या स्वागत करत आहे। आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते। काही फुलांच्या दर जे आहेत वाढलेली पाहायला मिळतात। त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला काय बदल झालेले पाहायला मिळतात। कांद्यांची आवक आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते, परंतु दरामध्ये घसरण आज कांद्यासाठी पाहायला मिळते। इतरही काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती पिवळ्या झेंडूची आवक मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला पिवळ्या झेंडूसाठी कमी पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 27 ते 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर लाल झेंडूसाठी 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल 30 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। गुलाबगड्डीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पाहायला मिळते। अस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील अस्ट्रोसाठी दर पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 1 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवंतीसाठी पाहायला मिळतात। हलके माल जे 70 ते 80 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 30 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके मालासाठी 100 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। तसेच ब्ल्यूडेजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। टेटसची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते। बरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच कलर गुलाबसाठी 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर एका दुसऱ्या बुक्कलसाठी पाहायला मिळतो। तर सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर 100 ते 130 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गुलाबाचे दर पाहायला मिळतात। हलके माल येते 50 ते 60 रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 80 ते 90 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आहेत साधारणतः 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आज थोडीशी घसरण पाहायला मिळते। 1 रुपयाची घसरण या ठिकाणी आपल्याला कांद्यांसाठी पाहायला मिळते। हलके माल जे येते 8 रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांसाठी दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तळेगाव बटाट्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 11 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर इंदूर बटाट्यांची आवक जर पाहिलं तर बऱ्यापैकी आपल्याला आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 13 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील इंदूर बटाट्यांसाठी दर पाहायला मिळते। टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला बरेच दिवसापासून घसरण होताना पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे आहेत साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याचे दर जे आहेत साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला मिळतात। बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलके मालासाठी 15 रुपयापासून देखील बीनसाठी दर पाहायला मिळते। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 16 ते 20 रुपयापासून देखील वालगेवड्यासाठी दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे आहेत 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात।
काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाळवते. पांढऱ्या तसेच हिरव्या चायना काकडीच्या दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 14 ते 15 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाळवते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर वांग्यांसाठी पाळवते. हलके माल जे 30 रुपयापासून देखील दर पाळवते. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पुनेरगावसाठी पाळवते. हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पाळवते. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जे आहेत साधारणतः 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पावट्याचे दर पाळवतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील दर पाळवते. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाळवते. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील जळगाव वांग्यासाठी दर पाळवते. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाळवते. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाळवते. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे आहेत साधारणतः 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील दर पाळवतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाळवते. आलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहेत 48 ते 50 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाळवते. हलके माल जे येते 35 ते 40 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाळवतात. आवक मोठ्या प्रमाणावरती पाळवते. त्याचबरोबर दरही थोडेसे 1-2 रुपयांनी कमी जास्त होताना पाळवतात. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 8 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाळवते. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी 7 रुपयापासून ते 10 रुपये विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 5 ते 8 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाळवते. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज कोथिंबीरसाठी पुन्हा एकदा पाहायला. शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील शेपूसाठी दर पाळवते. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाळवते. हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीसाठी दर पाळवते. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलके माल जे 20 ते 22 रुपयापासून देखील दर पाळवतात. सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांचे दर जे आहेत साधारणतः 16 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 12 ते 13 रुपयापासून देखील सुटपांसाठी दर पाळवते. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ पाहायला मिळते. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे आहेत 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाळवतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाळवते. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर आपल्याला आज पाळवते. चांगल्या मालासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाळवतात. मार्केटमध्ये चांगल्या मालाची आवक जी आहे ती कमी असलेली पाळवते. त्याचबरोबर हलक्या मालांचे दर जे आहे 10 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजसाठी दर पाळवते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 120 ते 140 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पाळवते. संत्रीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलके माल जे ते 30 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला दर पाळवते. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूसाठी साधारणतः दर जे 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाळवते. त्याचबरोबर कलिंगड पेरूसाठी साधारणतः दर जे 100 ते 120 रुपयापर्यंत दर पाळवतात.
लिंबांची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे 30 ते 40 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला मिळतो.